नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी कोणती ऊर्जा, कोणत्या संधी आणि कोणते महत्त्वाचे संदेश घेऊन येत आहेत. करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, कुटुंब, आरोग्य या महिन्यासाठी विश्वाचा सल्ला, या सर्व गोष्टी आपण या कार्डच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग लागू होत नाही. तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता कुठलाही वेळ न वाया घालवता आपण बघूयात ऑगस्ट महिन्यात तुमच्या राशीसाठी काय घेऊन आला आहे. कर्क राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण पाहूयात की तुमची ऑगस्ट महिन्याची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहे. तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी मानसिक बंधने तोडून एक अत्यंत समृद्ध आणि सकारात्मक काळामध्ये प्रवेश करण्याचा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही बाबतीत संकोच येतील, भीती किंवा परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेल्यासारखे वाटू शकते, परंतु ही बंधने वास्तविक नसून केवळ तुमच्या विचारांची आहेत. टॅरो कार्ड इथे मला सांगतायत की तुमच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याची पूर्ण क्षमता आहे. फक्त गरज आहे ती तर स्वतःवरील अवाजवी शंका सोडून देण्याची. जेव्हा तुम्ही या जुन्या मानसिकतेतून आणि विचारांच्या चौकटीतून बाहेर पडाल, तेव्हाच तुमच्या आयुष्यात एक मोठ्या आणि सुंदर बदलाची सुरुवात होऊ शकते. या महिन्यात मुख्य ऊर्जा तुमची प्रचंड सुबत्ता, आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतता घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सर्जनशील ठरणार, जिथे फक्त नवीन कल्पना प्रत्यक्षात येतील. तुमची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि सुरक्षित राहील. तसेच भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. निसर्ग आणि नशीब पूर्णपणे तुमच्या पाठीशी असल्यामुळे केवळ विचार करत न बसता प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ आली आहे. थोडक्यात ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून यशाच्या आणि सुखाच्या एका नव्या शिखराकडे वाटचाल करणारा ठरणार आहे. ऑगस्ट महिना तुमचा करिअर, व्यवसाय आणि शिक्षणासाठी अत्यंत वेगवान घडामोडींचा ठरणार आहे आणि महत्त्वपूर्ण बदलांचा असणार आहे. एका बाजूला तुमच्या कामात प्रचंड गती येईल, तर दुसऱ्या बाजूला काही गोष्टींबाबत तुम्हाला संभ्रम किंवा पडद्यामागील घडामोडी तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देतील. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा व्यवसायात नवीन संधीची वाट बघताय, तर अचानक किंवा अनपेक्षित चांगल्या बातम्या मिळतील तुम्हाला. अनेक दिवसांपासून रखडलेले निर्णय असतील, करार असतील किंवा ईमेल्स अतिशय वेगाने मार्गी लागतील. या गतीसोबतच एक प्रकारचा मानसिक ताण किंवा भविष्याबद्दलची भीती देखील जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी जशा दिसतात तशाच असतील असे नाही. काही लोक तुमच्या पाठीमागे राजकारण करू शकतात किंवा काही महत्त्वाची माहिती तुमच्यापासून लपवली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा मोठा व्यावसायिक निर्णय घेताना गडबड न करता कागदपत्रांची नीट तपासणी करा आणि स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. व्यावसायिक आणि उद्योजक यांच्यासाठी तर हा काळ विस्तार आणि प्रगतीचा आहे. तुमचे जुने प्रयत्न आता वेग घेतील आणि नवीन ग्राहक किंवा ऑर्डर्स वेगाने मिळतील तुम्हाला. व्यवसायाच्या संदर्भात अचानक लांबचे प्रवास करावे लागण्याची दाट शक्यता आहे, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. परंतु बाजारातील अनिश्चितता किंवा भागीदारांमधील सुसंवादाचा अभाव यामुळे मनात थोडी चिंता राहील. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना संमिश्र फळ देणारा ठरणार. अभ्यासात आणि नवीन गोष्टी शिकण्यात तुम्हाला वेग येईल, पण एकाग्रतेचा अभाव राहील किंवा परीक्षेच्या निकालांबद्दलची अवाजवी भीती तुम्हाला त्रास देऊ शकते. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे कला, लेखन किंवा डिझायनिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभूतपूर्व यश मिळेल. कोणत्याही अफवांवर किंवा शॉर्टकटवर विश्वास न ठेवता स्पष्ट ध्येय ठेवून पुढे जाणे हाच या महिन्याचा मुख्य सल्ला आहे तुमच्यासाठी. ऑगस्ट महिन्यात तुमची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम, सुरक्षित आणि प्रगतिशील असणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढवण्याचा किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याच्या अनेक व्यावहारिक संधी तुमच्यासमोर येतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मोठी खरेदी जसे की घर घ्यायचंय, जमीन किंवा मौल्यवान वस्तू, दागिने घ्यायचा विचार करत असाल, तर हा महिना त्याच्यासाठी उत्तम ठरणार. पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही अत्यंत हुशार आहात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहील तुमचं आणि बचतीमध्ये लक्षणीय वाढ होईल.
हा काळ केवळ पैसे कमवण्याचा नाही, तर मिळवलेला पैसा अधिक सुरक्षितपणे कसा वाढवायचा यावर तुमचं लक्ष राहणार आहे. आर्थिक निर्णयांच्या बाबतीत तुमच्याकडे एक नवीन ऊर्जा आणि वेग असेल. तुम्ही कोणत्याही आर्थिक करारामध्ये किंवा व्यवहारात वेगाने पावले टाकाल. रखडलेले पेमेंट किंवा अडकलेले पैसे अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु ही वेगवान ऊर्जा तुम्ही कधी-कधी घाईघाईत किंवा भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकते तुम्हाला. पैशांची आवक चांगली जरी असली, तरी कोणालाही मोठी रक्कम देताना, उधार देताना किंवा नवीन योजनेत गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. एकूणच ऑगस्ट महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती आणि सुबत्ता घेऊन येत आहे, जिथे तुमचे व्यावहारिक नियोजन आणि योग्य वेळेत घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यासाठी मोठा आर्थिक लाभ मिळवून देतील. ऑगस्ट महिना तुमच्या प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत आश्वासक, सुरक्षित आणि स्थैर्य देणारा ठरेल. दोन्ही कार्ड एकाच घटकाची असल्यामुळे तुमच्या नात्यामध्ये व्यावहारिक समजूतदारपणा, एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रचंड सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्याला एक ठोस आणि मजबूत पायांवर उभे करणारा ठरणार. जे लोक आधीच नात्यांमध्ये आहे, रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा विवाहित असतील, त्यांच्यासाठी तर हा महिना नात्यात एक नवी आणि सुंदर सुरुवात घेऊन येईल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि परिपक्व होतील. जर भूतकाळात तुमचे काही मतभेद किंवा अविश्वास असेल, तर तो दूर होऊन नात्यात एक भावनिक आणि आर्थिक स्थैर्य येणार. तुमचा जोडीदार या महिन्यात अत्यंत जबाबदार, काळजीवाहू आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देणाऱ्या भूमिकेत असेल. कुटुंबाच्या किंवा घराच्या भविष्यासाठी एकत्र मिळून मोठे आणि सकारात्मक निर्णय घेतले जातील तुमच्या दोघांकडून. आता जे लोक सिंगल आहेत, त्यांच्यासाठी तर हा महिना अत्यंत खास ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा नवी व्यक्तीचे आगमन होऊ शकते, जो स्वभावाने अत्यंत शांत, व्यावहारिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वतःच्या पायावर उभा असलेला आणि नातेसंबंधाच्या बाबतीत गंभीर असेल. ही केवळ एक तात्पुरती ओळख न राहता दीर्घकालीन आणि यशस्वी नात्यात किंवा विवाहाची नवी सुरुवात असू शकते. एकूणच ऑगस्ट महिन्यात तुमच्या प्रेम जीवनात केवळ क्षणिक आनंद नाही, तर एक सुंदर आणि दीर्घकालीन टिकणारी बांधिलकी घेऊन येत आहे. ऑगस्ट महिन्यात तुमच्या कौटुंबिक जीवनात एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सकारात्मक चक्राची पूर्णता होणार आहे. बऱ्याच काळापासून चालत आलेले तुमचे कौटुंबिक वाद, मतभेद किंवा घरगुती समस्या आता कायमच्या मिटतील. घरात एकतेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जर कुटुंबात एखादे मंगल कार्य, शुभ प्रसंग किंवा महत्त्वाचे कामे रखडले असेल, तर ते या महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परांबद्दलचा आदर वाढेल आणि सर्वजण एकत्र येऊन घराच्या प्रगतीचा आनंद साजरा करतील. हे कार्ड घरामध्ये संपूर्ण शांतता, समाधान आणि यशाचे संकेत देते. या शांततेसोबतच घरात कमालीची ऊर्जा असेल आणि वेग पाहायला मिळणार. कुटुंबातील एखादा सदस्य, विशेषतः घरातील पुरुष किंवा तरुण, कुटुंबाच्या हितासाठी अत्यंत गतिमान आणि धाडसी निर्णय घेतील. घराच्या नूतनीकरणाचे, शिफ्टिंगचे किंवा प्रवासाचे बेत अचानक ठरतील आणि ते वेगाने पूर्णही होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वांमध्ये कमालीचा उत्साह असेल. थोडक्यात तर काय, ऑगस्ट महिन्यात जुन्या चिंता संपून कुटुंबाला नव्या ऊर्जेसह एक सुरक्षित आणि आनंदित टप्प्यावर घेऊन जाणारा ठरेल. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे, विशेषतः म्हणजे भावनिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या काळात जुन्या भावनिक जखमा, एखादा जुना मानसिक धक्का किंवा नातेसंबंधांमधील ताणतणाव पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. मानसिक अस्वस्थता, अतिविचार किंवा चिंतेमुळे डोकेदुखी, छातीत जडपणा आणि झोपेचा अभाव यासारख्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात. हृदयरोग किंवा रक्तदाबाचा, ब्लड प्रेशर असणाऱ्यांना व्यक्तींनी या महिन्यात कोणतीही काळजी किंवा चिंता करू नका आणि मानसिक ताण घेणे टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नियमित पालन करावे. या महिन्याचा तुम्हाला मुख्य सल्ला हाच आहे की आपल्या मनात साचलेल्या भावना दाबून ठेवू नका. जर एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल ना, ती जवळच्या व्यक्तीजवळ बोलून मोकळी करा. ध्यान करा, प्राणायामचा आधार घ्या. शारीरिक आरोग्यासोबत मनालाही विश्रांती देणे अत्यंत गरजेचे आहे. जुन्या गोष्टी मनातून काढून टाका. भावनिकदृष्ट्या स्वतःला सावरण्याचा आणि बरे करण्याचा हा काळ आहे.
ऑगस्ट महिन्यासाठी विश्वाचा मुख्य सल्ला असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही आतापर्यंत केलेल्या संघर्षातून खचून न जाता शेवटच्या टप्प्यात धीर धरून उभे राहणे आवश्यक आहे. भूतकाळातील कडू अनुभव किंवा अपयशांमुळे तुमच्या मनात एक प्रकारची भीती किंवा असुरक्षितता असू शकते, ज्यामुळे तुम्ही स्वतःभोवती एक बचावात्मक भिंत तयार केली आहे. परंतु विश्व तुम्हाला सांगत आहे की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. थकवा जरी जाणवला, आता माघार घेऊ नका किंवा प्रयत्न करणे थांबवू नका. स्वतःचे मानसिक बळ एकवटून शेवटचा लढा देण्याची आणि स्वतःचे रक्षण करण्याची हीच ती वेळ आली आहे. यासोबतच विश्वाचा दुसरा महत्त्वाचा संकेत आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट एकट्याने करण्याचा अट्टास नका धरू. हा काळ इतरांशी जोडले जाण्याचा, टीमवर्कचा किंवा सहकार्याचा आहे. जर तुम्हाला व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येत असतील तर अनुभवी लोकांचा सल्ला घ्या, मित्रांची मदत घ्या किंवा तज्ज्ञांची चर्चा करा. सर्वांना एकत्र घेऊन किंवा त्यांच्या कौशल्यांचा आदर करून काम केल्यास तुमचे अवघड काम देखील सोपे होईल. थोडक्यात, भूतकाळातील भीती बाजूला ठेवून इतरांच्या सहकार्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाणे हाच या महिन्यातील तुमच्या यशाचा सुवर्ण मार्ग ठरणार आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.